जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुनश्च एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर पहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर होते। तिथे ते लाडकी बहीणविषयी बोलताना सांगत होते की लाडकी बहीण योजनेचे जे काही तुमचे फॉर्म आहेत ते कशामुळे मंजूर होत नाहीत, त्याचबरोबर ॲप हे कशामुळे बंद पडलेलं आहे, नारी शक्ती दूत ॲप्लिकेशन कधी चालू होईल व तुम्हाला या योजनेचे पैसे कधी मिळणार आहेत। चला तर मित्रांनो, मुख्यमंत्री यांच्या भाषणाचा थोडक्यात आढावा घेऊयात आखिरकार ते काय म्हणतात। परंतु मित्रांनो, जर तुम्हाला संपूर्ण क्लिप जर ऐकायची असेल तर ती क्लिप आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल। लगेचच आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या। टेलिग्राम चॅनलची लिंक आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। परंतु त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलची पर्यंत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून या व्हिडिओला सुद्धा लाईक करून घ्यायचं आहे। चला तर आता व्हिडिओ सुरू करूया। सांगतो आता एकच करा, तुम्ही आपले फॉर्म नीट भरा। जिथं जिथं आपल्याला जागा दिलेली आहे त्या त्या ठिकाणी तुम्हाला तुमची नोंद झाली आणि आम्ही सुटसुटीत केले। मला कलेक्टरनी सांगितलं मगाशी, आम्ही सुटसुटीतपणे माझ्या बहिणींना पैसे देणार। आणि मी पुन्हा एकदा सगळ्या महिला भगिनींना मनापासून धन्यवाद। सगळ्या माझ्या बहिणींना मी भाऊ म्हणून आपल्याला शब्द देतो, विरोधकांनी किती आकांड केलं, किती खोडा घातला, तरी ही योजना सुरू झाली आहे। ही योजना कायम सुरू राहील, हा तुमच्या या एकनाथ शिंदे भावाचा शब्द आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।